टाकला जाईल. आदित्य काय करतोय, अहो मोठा फटका ऑन साइडला केलाय, परंतु हा चेंडू जातोय डिक्रेल झोन मध्ये. फक्त आणि फक्त धाव मिळेल ती एक धाव. म्हणजेच आता चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू मध्ये किती धावा होत आहेत हे देखील महत्वाचं ठरणार आहे. आता मात्र रसिक प्रेक्षक अगदी उत्साहाने या सामन्याच्या दिशेने बघायला लागलेत. याचं कारण काय तर 4 चेंडूंचं 1 षटक आणि ते महाग होतंय संघांसाठी. खूप धडपड होते, खूप पळापळ होते, परंतु याच दरम्यान चांगला फटका खेळला गेलाय. तो चेंडू जातोय अगदी 2 धावांसाठी. 2 धावा मिळत आहेत, आणखीन 2 धावा. 2 म्हणजे 3 धावा टोटल धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूवरती 3 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आता पुढचे आता शिल्लक आहे चेंडू 6. या ओव्हरमधले 2 चेंडू अजून या द्या बरकत शेख यांचं. त्याच दरम्यान हा चेंडू वाईट पंचाने घोषित केलाय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. चार धावा झाल्यात 2 चेंडू मध्ये 4 धावा. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं ऑन साइडला लॉब केला. एक वेगानं दुसरीचा प्रयत्न होतोय. फंबल क्षेत्ररक्षण झालाय, बॅकअप चांगला मिळालाय आणि त्याच्यावरती 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ झालाय. तीन मध्ये 6 पुन्हा एकदा सज्ज झालाय. तो म्हणजे या षटक संपलंय. पहिलं 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 6 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. चला चला थोडस स्पीड. 6 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 1 षटक म्हणजे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 तनिष्क आणि आदित्य. आतापर्यंत तनिष्कनं 1 षटक खेळलाय, त्याच्यामध्ये 5 धावा केल्यात. म्हणजे 4 चेंडू मध्ये 5 धावा. वाईटची 6 धावा. बॉलरचं नाव सांगा. श्रेयस याच्या पाठीवरती जबाबदारी दिली. षटक क्रमांक 2. 4 चेंडू हाताळायची हीच ती संधी आहे आणि ही एका खेळाडूसाठी महत्वाचं म्हणजेच आपल्याला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे. सिद्ध करतोय का हे देखील पाहावं लागेल. यावेळी चांगला चेंडू उसळी घेणारा वाईटचा पंचांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. म्हणजेच काय तर 1 आणखीन धावफलकावर लागली. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढे बघूया आता काय होतंय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न झालाय जरूर. हा चेंडू डॉट आलाय. म्हणजेच आता 3 चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावा धावफलकावरती आहेत. तनिष्क आहे आणि हा चेंडू पंचाने नो बॉल घोषित केलाय. वाईट का सर? नो वाईट ना? ओके. वाईट चेंडू आणि वाईट चेंडूना इथं मात्र 8वी धावफलकावरती लागली गेली. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मात्र आपल्या भारतातला आपला हुकमिंग शॉट चेंडूला पाडवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा इथं मात्र धावफलकावरती आणखीन लागल्या गेल्यात. धावफलकावरती आपण धावा बघतोय तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 आणि या पुढचा चेंडू श्रेयशाचा नो बॉल. म्हणजे हा चेंडू नो बॉलचा आहे आणि याच्यावरती फ्री हिटचा चेंडू असणार आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 धावा धावफलकावरती. टार्गेट सेट केलंय. तनिष्क यानं आपला कारनामा दाखवलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला 1 वेगानं घेतली. मिड विकेटचा फिल्डर आलाय बॉलवरती. 1 रन तोपर्यंत घेण्यात यशस्वी होत आहेत. दुसरी धाव मिळणार नाहीये, परंतु स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये थांबावं लागतंय इथं. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती. 1 विकेट गेली. 16
एका चेंडूचा खेळ बाकी. सोळा धावा फलकावरती आहेत आणि ओहो क्या बात है. ताकद अशी की बॉलला सीमा रेषेची हाऊस लागली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 7 धावांसाठी म्हणजेच या 7 धावांनी संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली गेली जिंकण्यासाठी 8 चेंडू मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. सलामीचे बॅटर लगेच आतमध्ये जायचं आहे. वाळवा वॉरियर्स तयार राहायचंय. वाळवा वॉरियर्स संघ तयार राहायचंय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर अजून एक सामना आहे. एक सामना आहे जो सेमी फायनलचा असेल. आजच्या दिवसामध्ये फायनलला जाणारा संघ आजच ठरेल. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कानमंत्र देत देत चाललेत हळूहळू पुढे पुढे. बघायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला असेल संग्राम, दुसऱ्या साईडला वैभव सूर्यवंशी आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आणि गेट. चला थोडंसं स्पीड घेऊया आपण. 8 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. सुरुवात होते सामन्याला. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली अनिकेत याच्यावरती, तर समोर याच्या असणार आहे अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल संग्राम शिंदे. हा देखील मोठा बॅटर आहे. मोठ्या मॅचचा मोठा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. काय होते बघूया. हा सामना कशा पद्धतीने पुढे जातोय. पहिला चेंडू हाताळा जाईल. पहिला चेंडू संग्राम याला अगदी कानाच्या रेषेतून पुढे जाणारा चेंडू. डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. 1 बाउंडचा इशारा दिलाय जरूर, परंतु याच्या नंतर जर टाकलं तर पनिशमेंट नक्कीच मिळणार आहे आपल्याला. पहिला चेंडू डॉट आलाय. आता 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. संग्राम सज्ज होतोय. वैभव नॉन गेटवरती. हो, हा चेंडू देखील दर्जेदार. काय चेंडू टाकलाय. अगदी या वेग जो आहे तो अगदी गन मशीन मधून एखादा गोळा सोडावा बंदुकीतून गोळी जशी निघते तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. ही अनिकेतची खासियत आहे. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. त्याच्यानंतर आता मात्र गणित बदलला गेलाय. मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः खाली येतोय. रणजित झटका क्रमांक पहिला. माघारी परतावं लागणार आहे. म्हणजेच काय तर इथं विकेटचं पतन होत आहे आणि आता पतन झालंय. म्हणजेच आता अजूनही 23 धावा फक्त आणि फक्त 5 मध्ये. आता धावांची गरज आहे किती, तर धावा करायच्या 23. 4 षटकार मारावे लागतील. अप्पा काशीद आलेत.
पहिला चेंडू भिरकावून दिलाय, फिल्डर आहे रणजित सलगर खाली, अंदाज घेतोय परंतु इथं सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय, अपकाशित होते. यावेळी कालच्या दिवसामध्ये जर बघायला गेलं तर जावेद संधीला सलग 5 षटकार मारणारा हाच खेळाडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र 4 षटकार मारावेच लागतील. 4 चेंडूवरती 22 धावांची गरज आहे. म्हणजेच आता समीकरण बदललंय. शक्य आहे का? तर होऊ शकतं. कालचा दिवस आप्पा काशीसाठी परत आणावा लागेल. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवर हल्लाबोल करावा लागेल, प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावा लागेल. थोडीशी विनंती आहे, लगेच सामन्याला सुरुवात करायची. आप्पा काशीद पुन्हा एकदा तयार झालाय. जावेद संधी सारख्या गोलंदाजावरती 5 चेंडूवरती 5 षटकार लगावले होते. त्याच्यानंतर आता आप्पा काशीदला हीच ती वेळ आहे स्वतःला आणखीन सिद्ध करण्याची. कारण कालच्या दिवसामध्ये जरी 5 षटकार मारले असतील तर यावेळी मात्र 4 षटकार मारावे लागतील तर कुठे सामना जिंकणार आहोत. चला थोडंसं स्पीड पकडा, अजून एक सामना खेळायचा आहे. वाळवा वॉरियर्स तयार राहायचं आहे. ओहो, फटका लाजवाब आहे, परंतु काय जातो हे देखील महत्वाचं ठरणार आहे. बाउंड्री लाईनच्या जवळ आहे, फिल्डर आहे. लॉंग ऑफला 1 रन वेगाने घेतली, दुसरी धाव देखील झाले. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 3 धावा. आता 3 मध्ये 20 धावा म्हणजे 2 चेंडू, 1 चेंडू वाईड नो बॉल असं पडणं गरजेचं आहे. परंतु रणजित सलगर आहे आणि आता मात्र हा चेंडू जातोय विकेटच्या स्वरूपात. आप्पा काशीद बॅक टू पॅव्हिलियन आणि त्याच्यानंतर आता चेंडू शिल्लक राहिलाय फक्त आणि फक्त 2 मध्ये 20. म्हणजेच काय, या स्पर्धेतलं आव्हान हळूहळू संपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच शिवप्रेमी मलकापूर संघ थोडासा लांब राहताना पाहायला मिळेल का, परंतु फलंदाजीसाठी आणखी एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटरचं नाव सांगा. अमित याच्याकडे जबाबदारी दिली गेली. अमित आलाय मैदानात, खूप लेट झालाय. 2 मध्ये 20 धावांची गरज आहे. रणजित सलगर गोलंदाजी रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला पटापट. हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. चांगला चेंडू आहे, उसळी घेणारा चेंडू, वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. एक संधी आली वाईटची, ती पण आता 19 धावा अजून ही लागणार आहे. 2 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. दोन मध्ये 19, एक षटकार आलाय म्हणजेच अजून 1 मध्ये 13 धावांची गरज आहे. नो बॉल आणि षटकार आला तर मॅच होऊ शकते, परंतु क्रिकेट आणि जर तरचा खेळ नाहीये, तो स्वतःच्या ताकदीवर खेळण्याचा खेळ आहे. ओहो, यावेळी देखील फटका दमदार आहे. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. होती संधी आणि ती गमावली. यावेळी मलकापूर संघ बाहेर जातोय. टॉस साठी यायचंय.